आढावा बातमी 36 जिल्ह्यांची। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या 6, 8 की 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। पवार बापलेकीला सोडून इतर सर्व खासदारांना पक्षात घेण्याबद्दल प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती मिळते। शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदारांना फोन केला यात तथ्य नाही। भाजप आणि पक्ष सोडून गेलेले अफवा पसरवतायत। आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत, पक्षात कोणताही बदल होणार नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं। मी कुणासोबतही संपर्क केला नाही, या आरोपांवर योग्य वेळेला उत्तर देणार अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। फुटकळ प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा निशाणाही तटकरे यांनी साधला। राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना कुठलेही फोन आलेले नाहीत, फोन येणं ही कदाचित मीडिया ट्रायल असू शकते अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबद्दलच्या बातम्या येत आहेत, या केवळ अफवा आहेत असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी युवकांच्या बैठकीत दिलं आहे। आपण जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करू असंही पवार म्हणाले। माजी आमदार राजन साळवी यांनी मूळ शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं आहे। पक्षवाढीसाठी 2 पावलं मागे येऊ असंही योगेश कदम म्हणाले। पवारांचे खासदार फोडल्यावरतीच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे असा दावा संजय राऊत यांनी केला आहे। प्रफुल्ल पटेल तटकरेंना केंद्रात मंत्रिपद हवंय, मंत्रिपद मिळवण्यासाठी फोडाफोडीचा घाट सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरतीच लढण्यास एकनाथ शिंदे यांची शिवसेना सक्षम आहे असं विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे। भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी एकला चलो रेचा नारा दिला आहे। महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला, मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणूक झाली असती तर तफावत दिसली असती, निवडणूक आयोगानं मार्कडवाडीतच यावं अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। आठवड्याभरातील किमान 3 दिवस मंत्रालयात थांबा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दिलेत। राज्यातील प्रशासकीय कामात सुसूत्रता, गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील रहा, प्रत्यक्ष हजर रहा, उरलेल्या 4 दिवसात इतर कामांचं नियोजन करा असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्र्यांना सांगितलंय। मुख्यमंत्र्यांच्याकडून सर्वसामान्यांचं जीवन सुकर करण्यासंदर्भात 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आलाय। ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करण्याच्या राज्यातील अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत। आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी शेलार यांनी ठाकरेंची भेट घेतली। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पालिका निवडणुका स्वबळावर लढा, स्वबळावर लढल्यास जास्त उमेदवार निवडून येतील अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली। ठाकरे मुंबईतल्या शाखांना भेटी देत आढावा घेणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारंभी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या शिवसेनेनं सावध भूमिका घेऊन शहरातील 40 ते 50 जागांवर लक्ष केंद्रित केलं आहे। जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टीने शहर शिवसेनेचं नियोजन सुरू झालं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे आणि संभाजीनगर पालिकेवर भाजपचाच महापौर बसेल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला। देशमुख यांच्या हत्येनंतर एका समाजाच्या विरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे। आमदार खासदार झाल्यानंतर तुम्ही जातीचे मोर्चे कसे काढता असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विरोधकांना केला आहे। धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री म्हणून नकोत कारण काहींना कमीपणा वाटतो असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे। तर मुंडे यांच्या विरोधात तुम्हाला पुरावे सापडले का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना अडकवलं जातंय। वाल्मिक कराडचे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे तसंच सुरेश धस यांच्यासोबतचे सुद्धा फोटो आहेत असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला।
अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांचा एकत्र जेवतानाचा फोटो ट्विट केलाय. एका व्यक्तीनं मला हा फोटो पाठवल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. वजन 35 किलो आहे आणि बोलतात घरात घुसून मारेन असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला. तर देशमुख यांच्या हत्येचं राजकारण सुरू असून मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यातच सुप्त संघर्ष सुरू असल्याचं हाके म्हणाले. वाल्मिक कराडच्या प्लॅनिंगमधून गेल्या 10 वर्षात अनेक खून झाले आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या 10 वर्षात 80% खून हे वाल्मिक कराडकडूनच झाले आहेत असा थेट आणि गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुरेश धस यांनी केलेले सर्व आरोप खरे आहेत. मात्र धस यांनी अजितदादांची भेट घ्यायला नको होती, त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, म्हणूनच धनंजय मुंडे यांनी आधी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी आधी मागणी केलेली होती, त्यानंतर मी राजीनामा मागितलाच नाही अशी दुटप्पी भूमिका सुरेश धस यांनी घेतली. यानंतर अमोल मिटकरी चांगलेच संतापले. आता जर आरोप करत राहिलात तर आम्ही तुमचं सगळं बाहेर काढू असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे. सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींच्या पाठोपाठ माकडांचा हैदव सुरू झाला आहे. ऐन सुपारीचं पीक हातात येण्याच्या काळातच माकडांनी सुपाऱ्या तोडून फेकायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वन विभागानं माकडांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी सुपारी उत्पादक शेतकरी करत आहेत. नागपुरात एका कारवर बसून वानर लॉंग ड्राईव्हला निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सोनेगाव परिसरातला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. थोड्या वेळानंतर वानरानं कारवरून उडी मारली आणि ते जंगलात निघून गेलं. पुण्यात PMPML बसच्या चाकाखालती येता येता एक चिमुकला थोडक्यात बचावला. पुण्याच्या शिवणे भागात सायकलवरून जाणारा हा मुलगा बसच्या चाकाखालती आला, मात्र सायकल बसखालती अडकली आणि त्यामुळे तो वाचला. मुळशी तालुक्यातील निवे सारोळे गावात बिबट्याची मोठी दहशत आहे. बिबट्यानं अनेक प्राणी फस्त केलेत, तर एका महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा बिबट्या CCTVत कैद झाला असून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध सुरू आहे. सिंधुदुर्गच्या आरोस दांडेली इथे माजी सरपंच कृष्णा पायलेकर यांच्या घराच्या अंगणात चक्क बिबट्यानं हजेरी लावली. बिबट्याचा मुक्त संचार CCTVत कैद झाला आहे. दरम्यान यावर वन विभागानं खबरदारी घ्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात हरदोली गावात वाघ सापडला. वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी वाघाला जेरबंद केलं. यावेळेला गावकऱ्यांनी मात्र कहर केला. वाघासोबत सेल्फी काढताना गावकऱ्यांची मोठी झुंबड उडाली होती. केरळच्या मल्लपूरमधील तिरूर इथल्या पुईगंडी उत्सवात एक हत्ती उधळला. यावेळेला हत्तीच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. हत्तीनं या व्यक्तीला सोंडेत उचलून खालती आपटलं. हत्तीच्या या हल्ल्यादरम्यान आणखी 23 जण जखमी झाल्याचं कळतं. गंभीर जखमी असलेल्या व्यक्तींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यात बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातल्या नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन 3 दिवसात संपूर्ण टक्कल पडल्याचं बोललं जात आहे. नागरिकांमध्ये मोठी भीती आहे. या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलं आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उतरे इथे भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याचं उघड झालंय. आचार्याच्या समोरच अन्नामध्ये विषारी औषध टाकण्याचा हा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केटच्या समोर सख्या भावांमध्ये व्यावसायिक वादातून गिराईक घेण्यावरून फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीत शहाबुद्दीन जखमी झाला असून त्याच्या डोक्यात फळी मारल्यानं तो गंभीररित्या जखमी आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात काहीच गैर नाही. मात्र पिंपरीमध्ये एका
ट्रॅफिक वॉर्डननं नियम मोडणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना स्वतःचा जीव धोक्यात घातला। यावेळेला पाठलाग करताना तोल गेल्यानं तो दुचाकीवरून पडला। या सगळ्या प्रकारामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। पुण्यातील परिवहन विभागाच्या आदेशानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। ब्लाब्लावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे परिवहन विभागावर नागरिकांनी टीकेचा भडीमार केला। खासगी वाहतूकदारांसाठी निर्णय घेतल्याचा आरोप आरटीओवर केला जातोय। HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे। केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीत HMPV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर चर्चा करण्यात आली। मुंबईत HMPVचा संशयित रुग्ण आढळला आहे। 6 महिन्यांच्या बाळामध्ये HMPV आढळल्याची माहिती समोर आली आहे। या बाळावर पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात 41 वाहन चालकांवर कारवाई केली। कर्णकर्कश आवाजात हॉर्न वाजवत गाडी चालवल्यानं मॉडिफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर चालवला। नागपूरच्या झोन 4च्या 7 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कोर्टात गेलोय। महाराष्ट्रातल्या निवडणुकीत अचानक आकडेवारी वाढली। या संदर्भात नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती गिरीश पांडव यांनी दिली। मोक्कातील आरोपींची सुटका होताच त्याची मिरवणूक काढून त्याला दुग्धाभिषेक केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडलाय। कळंबा कारागृहातून सुटकेचं रील व्हायरल होतात। शाहूपुरी पोलिसांनी मोक्कातील आरोपी अनिकेत सूर्यवंशीसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं वाकड इथे दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या बांधकामावर कारवाई सुरू आहे। या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केला। कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पुरेसा मोबदला न देता बांधकामं पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला। प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू असून कोट्यवधी रुपयांचा निधी कामासाठी देण्यात आलाय। मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिकांनी केला आहे। ठेकेदार प्रतापगड बकाल करण्याचं काम करत असल्याची भावना किल्लेप्रेमींनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरच्या विशाळगडावरील संचारबंदी 5 महिन्यांनंतर उठवण्यात आली आहे। मात्र आजही परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। 14 जुलैच्या कारवाईनंतर आज पहिल्यांदाच गड सर्वांसाठी खुला करण्यात आला। मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे अधिसूचनेची कॉपी सुपूर्द केली। मुंबईत पार्कसाईड पोलिसांच्या वतीनं 2 ते 8 जानेवारीला रेझिंग डेचा सप्ताह आयोजित केला जातो। यावेळेला पोलिसांनी हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन ते संबंधित मालकांना परत केले जातात। साधारण 12 लाख रुपयांचे 120 मोबाईल पोलिसांनी परत केलेत। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या आहेत। EWS गटासाठी 25 ते 48 लाखांपर्यंतच्या घराच्या किमती या निश्चित करण्यात आले आहेत, तर अत्यल्प गटासाठी 34 लाख ते 97 लाख हा आकडा उपलब्ध करून देण्यात आला आहे। चित्रपट, नाट्यगृह आणि शहरात होणाऱ्या अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या करामध्ये वाढ करण्याचा निर्णय मुंबई पालिका प्रशासनाने घेतला आहे। त्यामुळे मुंबईत चित्रपट आणि नाटकाच्या प्रयोगाला 400 रुपयांचा कर आता भरावा लागेल। हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा तांडा ते ब्रह्मवाडी रोडवर वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्यासाठी केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांनी शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला। कर्मचाऱ्यांच्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न देखील झाला। या सगळ्याच्या विरोधात सेनगाव पोलीस स्थानकात 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 23 साखर कारखान्यांना प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे। जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन 2 महिने झाले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात FRPची रक्कम जमा झालेली नाही। या विरोधात शेतकरी संघटनेनं कारवाईची मागणी केली होती।
बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.